चिक्केहळ्ळी पाझर तलावाच्या निकृष्ट कामावरून विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले। तसेच या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल 10 दिवसात सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळ्ळी पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्याच्या कामाच्या दर्जावरून विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे। तलावाच्या कामाचा दर्जा, खर्च आणि झालेल्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल 10 दिवसात सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रांताधिकारी सुमित शिंदे आणि तहसीलदार विनायक मगर यांना दिले आहेत। अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाईचाही इशारा त्यांनी यावेळी दिला। विधिमंडळाच्या अंदाज समितीने सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चिक्केहळ्ळी तलावाची पाहणी केली। यावेळी खोतकर यांच्यासह आमदार कैलास पाटील आणि सुनील शिंदे यांनी तलावाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर करण्यासाठी शासनाकडून सुमारे 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले। मात्र काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच पावसात तलावाला भगदाड पडून पाणी वाहून गेले। त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। कामाच्या दर्जाबाबत आणि खर्चाबाबत शेतकऱ्यांनी समितीसमोर प्रश्न उपस्थित केले। शासनाकडून 22 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले असताना या कामावर 56 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे। त्यामुळे निधी आणि प्रत्यक्ष खर्चाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून 10 दिवसात आपल्याला अहवाल सादर करण्याचे निर्देश खोतकर यांनी दिले आहेत। जमीन वाहून गेली, ज्यांचं जे काही पिकाचं नुकसान झालं असेल किंवा शेतीचं नुकसान झालं असेल ती जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरकडून भरून देण्याची 8 दिवसाच्या आत तुम्ही पुन्हा चक्कर मारणार, आम्हाला रिपोर्ट थेट करणार। 8 ते 10 दिवस, 10 दिवसामध्ये जर या शेतकऱ्यांचं ते संपूर्ण नुकसान भरून दिलं गेलं नाही आम्ही तुम्हालाही दोषी धरू। जबाबदारी तुमची आहे, जबाबदारी तुमची। आणि तुम्ही पण साहेब एकदम कुठे आहेत? शिंदे प्रांत इकडे या। तुम्ही ऐकताना प्रांत काय म्हणतो मी? हां, तुम्ही मॉनिटरिंग करा, तुम्ही पाठवा, तुम्ही पाठवा, हे सगळं झालं पाहिजे। आणि आम्ही सर्वांवर कारवाई प्रस्तावित